नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की खरीप हंगाम 2025 चा पीक विमा आमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेती पिकांचे आतून नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार पीक विमा जमा होणे म्हणजेच की अपेक्षित होते, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही. शेतकरी मित्रांनो, आता खरीप 2025 चा हंगाम उमरत्यावरती येऊन टेकलाय. खते घ्यायचे आहेत, बी बियाणे खरेदी करायचे आहेत, पण खिशामध्ये पैसे नाहीत. मग आता अशा वेळी नेमके पैसे कसे जमा होणार, असा प्रश्न शेतकरी बांधव या ठिकाणी वारंवार उपस्थित करत आहेत. आता शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर कृषी विभागाच्या त्या मोहनवरती प्रश्न विचारण्यासाठी आहे, ज्यांनी आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी बांधवांची झोप उडवली आहे. आता पीक विमा नक्की मिळणार का? पीक विमा जमा होणार असेल, तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार असेल, तर नेमकी पीक विमा कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि नेमका पीक विमा किती या ठिकाणी जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं आपल्यासाठी शेतकरी बांधवांनो आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांनी हात झगडले आहेत का आणि या सगळ्यामध्ये आपला कृषी विभाग नेमके काय करतोय, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मग त्यासाठी शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि तुम्ही देखील चाबकासारखी पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत आवश्यकता असेल आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे, तर हा खास व्हिडिओ शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी असणार आहे. पीक विमा वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता फक्त शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पीक विम्याबद्दल जर थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर बघा, आता एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, फक्त त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, खरोखर पीक विम्याचं वाटप हे 1 ते 2 महिन्याच्या अगोदरच वाटप होणं हे आपल्याला अपेक्षित होतं, म्हणजे की तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे पैसे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जमा व्हायचे अपेक्षित होते आपल्याला. परंतु सध्या जर बघायला गेलं, जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे पीक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्याकरिता पीक विमा वाटप करायला उशीर झाला असं सांगण्यामध्ये येत आहे. परंतु आता सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने देखील आता शेतकरी बांधवांना पीक विमा देण्याची घोषणा केली होती. कधी घोषणा केली होती, तर बघा शेतकरी बांधवांनो, एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल बांधवांनो की तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये आतून खरीप हंगाम 2025 चे पिकांचे नुकसान झाले आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकरी बांधवांना खास करून दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि आता शेतकरी बांधवांनो, त्यापैकी काही महत्त्वाच्या घोषणा म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार, असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं. तुम्हाला देखील शेतकरी बांधवांनो माहीतच असेल. आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदान देण्याची, म्हणजेच की रब्बी हंगाममध्ये जे काही नुकसान झालं होतं, पीक विमा तर देण्याची घोषणा केलेलीच आहे, परंतु नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त अनुदान देण्याची देखील घोषणा केली होती, तुम्ही देखील पाहिलंच असेल. आणि या व्यतिरिक्त सुद्धा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारने पीक विमा 17,500 रुपये देण्याची देखील घोषणा केली होती. तुम्हाला सुद्धा माहीतच असेल,
तुम्हाला नुकसान भरपाईचे रब्बी हंगामाचे पैसे म्हणजेच की रब्बी हंगामाचे पीक विम्याचे पैसे तर जमा झालेले नाहीत, परंतु तुम्हाला नुकसान भरपाईचे अद्याप देखील काहीतरी 75% काय जमा झालेले असतील। परंतु आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने मोठा पाऊल उचलण्यामध्ये आला असून आता तुम्हाला अद्याप देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट पीक विमा रक्कम जमा होणार आहे, परंतु या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधव तुम्ही देखील असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पहा तर मग शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील खरीप 2025 मधला 25% पीक विमा भेटलेला असेल तर 75% राहिलेला असेल, तर अशा काही शेतकरी बांधवांचा असा देखील राहिलेला आहे की 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पूर्णपणे पीक विमा 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे। त्यामुळे गोंदियामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठं पाऊल उचलण्यामध्ये आला असून आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,500 रुपये किंवा 17,000 रुपये अशा प्रमाणे हेक्टरी प्रमाणे पीक विमा देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे धुळे मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। अमरावती, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, तुम्हाला देखील पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा भेटलेला नसेल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम आता जमा होणार आहे। गडचिरोली मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा 17,000 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे।